आंगडा मोठा याचा पकड आंतमध्ये जातोय का ही. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज आपण खास कुठे जायचं आहे? थोरल्या बांधाच्या इथं जायचं आहे की थोरल्या बांधाच्या इथंच ना. तर आपल्यासोबत आहे, बघू शकता अक्षाद आहे मागे, गळ घेतला नाही. तर आपल्याला खेकडी पकडायची आहेत. शेतातली जी खेकडी असतात ना, याआधी आपण नदीतली दाखवली कशी पकडतात, ती आता शेतातली खेकडी आपण बघणार आहोत कशी पकडतात. कारण की मेन ती खेकडी आपल्याला कशासाठी लागणार आहेत, जे आपण गडदे लावतो ना, तर ती खेकडी त्या नदीतल्या खेकड्यांना खाण्यासाठी ठेवली जातात. आणि मग नदीतली खेकडी त्या गड्यांमध्ये शिरतात आणि सकाळी आपल्याला ती मिळतात आणि मस्तपैकी आपण त्याचं कालवण करून खातो. तर आता आपण खाली चाललो आहे, बघू शकता इकडे मागे अक्षाद आहे. तर दुपारची वेळ आहे आणि इकडचा व्ह्यू बघा, एकदम क्लासिक व्ह्यू. ते तिकडे ढगाव कसे एकदम खतरनाक दिसत आहेत. आणि इकडं आपण चाललो आहे आता थोरल्या बांधा. इकडची वाट तुम्हाला माहितीच आहे, सांगायची गरज नाही. अक्षादा इथे छत्री घेऊन चालला आहे पुढं, गळ पण घेतला नाही. आणि तिकडे कामं चालू आहेत शेतीची. नाचणी आहे काय, काकी वगैरे आहेत तिकडं. आणि आता आपण रस्त्यावरती आलो आहे, जो की साकोईत जातो रस्ता आणि थोरल्या बांधाकडे पण जातो. तर आता तिकडंच चाललो आहे. तर इकडं आपण भात लावणी चालू होती ना, त्यावेळेला पण व्हिडिओ बघितले. त्यावेळेला एकदम भात कमी छोटा छोटा होता, पण आत्ता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. ती बघा एकदम मस्तपैकी एकदम हिरवागार परिसर झाला इकडचा, एक नंबर वाटतं दृश्य. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतोच. फायनली आपण इकडं आलेलो आहोत आणि बघू शकता आजूबाजूची शेतं कशी एकदम हिरवीगार दिसतात. आणि या साईडला पण बघू शकता. इकडे आपण या शेतात उतरलेलो खाली, ज्यावेळेला खेकडी पकडायला गेलेलो त्यावेळेला मानव वगैरे होते, दुर्वेश वगैरे पण होते. आणि अक्षादा आहे इकडे. काय करतोयस? गांडूळ लावतोयस? गांडूळ लावतोय गळाला आणि शेतातली खेकडी पकडण्याचा ट्राय करतोय. बघूया आता या इथल्या शेतात टाकणार आहेस ना. तर हा इथला शेत आहे, तर त्याच्यातच बघणार आहे, ट्राय करणार आहे भेटतात का खेकडी. नाही तर तिकडं आम्ही त्या साईडला तिकडे थोरला बांधा आहे पुढं, तर तिकडंच जाणार आहोत. अक्षादाला तिथं दिसला आहे खेकडा, तो अक्षादा गेला आहे पुढं तिकडं पकडायला. शांत राहिला तो, शांत, नाही तर तो हात जाईल गडी. आणि तो सर तुम्ही इकडचा बघू शकता, निसर्ग एक नंबर आहे. क्लासिक दृश्य तुम्हाला सध्या पाहायला भेटत आहेत. थोडे बिरोल्स पण घेणार आहे नंतर, पण नंतरलाच घेऊया. आणि ढग बघा तिकडे एक नंबर दिसत आहे. जर तुम्हाला इकडचा निसर्ग अनुभवायचा असेल तर नक्की या आमच्या गावात. हां, पकडला ना काय? तर गडीने पकडलेला आहे. हा बघा, ढेंगा पकडला एक आणि आला काडूला पकडला. आणि बघू शकता खेकडा आला आहे. अक्षादाने आता पकडला नाही, चिंटिक्स आहे पण बघा. आता काय पिशवी आणलेस? तर असा गाळ्याने अक्षादा नवीन टेक्निक वापरतोय सध्या. नवीन टेक्निक तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आता पिशवीत गेलेला आहे तो गडी. आता दुसरा गडी शोधायला लागेल. असे करून आपल्याला कितीतरी लागतात खेकडे गड्यात टाकायला? 15-20 खेकडे लागतात. त्यामुळं अजून खूप वेळ जाणार आहे आपल्या इथे शेतावरती. आणि तुम्हाला या शेतावरती खूप काय बघायला भेटणार आहे आजूबाजूला मस्तपैकी. डायरेक्ट हाताने पण पकडणार आहोत मी, म्हणजे अक्षादा पकडणार आहे, ते तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटेल. इथं जरा आसपासची जे वरती दिसत आहेत ना, ते आम्ही ट्राय करतो आहे की गळाने पकडायला. चिरडं आलेत बघ, फुलं नाही आलेत पण. हे बघा, तुम्हाला इथं दाखवतो, इथं दिसतील. हे बघा, ही चिरडा आहे. तर हा चिरडा कशासाठी वापरतात? गणपतीच्या पूजेच्या वेळेला आपला वापरला जातो. आणि पहिला पाठी पुसायला आपण तो मोडून पण वापरायचो. आणि इकडे बघू शकता अक्षादाने दुसरा खेकडा काढलेला आहे. ओय पळतोय गडी, माझ्याकडे काय करतोय? मी नाही पकडणार आहे बाबा तुला. तर दुसरा खेकडा पकडलेला अक्षादाने सक्सेसफुली. लगेच येतात खेकडी, खतरनाक अशी. मानवला आणायला पाहिजे होती पकडायला. अजून एक खेकडा आहे तिथं, तो बघा अक्षादा तिकडे पकडतोय. बघूया आता दुसरा खेकडा. तिसरा खेकडा आहे हा, तिसरा खेकडा पण आला आहे. काडूला पकडला नाही, दाखव जवळ ना. तर अशी जिवंतच खेकडी डायरेक्ट पिशवीत टाकता येतो आणि बांधून ठेवला नाही. दोन भेटली इकडं, त्या साईडला एक भेटला खेकडा आणि या साईडला
2 भेटले. टोटल 3 खेकडे जमा झालेले आहेत आपले. अजून 20 पाहिजेत. 20 म्हणजे खूप आहेत अजून. आणि इकडे बघू शकता आजूबाजूला तुम्हाला चिरड्याची झाडं दिसतील. गणपतीच्या वेळेला आपल्याला लागतात पूजेसाठी. आता नाही आहे काय, इकडं दिसत नाहीत आता. तर आता आपण पुढे चाललो आहे तिकडं. बघूया आजूबाजूला कडेकडेने भेटत आहेत काय. बांधावरती आलेली असतील तर ती लगेच काढूला पकडतात आणि वरती गळाने येतात. हो का, चौथा खेकडा आलेला आहे. मला असं ते बांधावरती असतो तेव्हा पकडता नाही आले, त्याला कॅच नाही करता आली कॅमेऱ्यात. पण हा बघा आता पकडला नाही अक्षरादानी आणि पिशवीत ठेवते. बरीच भेटली, 4 भेटली. 16 पाहिजेत अजून. 16 पाहिजेत. तर आता बरीचशी खेकडी म्हणजे पकडून झालेत. आता तिकडं जातो तो अक्षय आता, कारण की इकडं आजूबाजूला होती. जरा आवाज केला आम्ही त्यामुळे ती गायब झाली. लगेच पळतात आतमध्ये ती बिलात. आणि इकडं बघू शकता शेतातलं पाणी किती मस्त आहे, निव्वळ एकदम शुद्ध पाणी आहे. आणि आजूबाजूची झाडी एक नंबर दिसते. आता अक्षय आता थोड्या वेळान भेटला वाटते एक बारीकसा. आई पाण्यात आहे तो, तुम्हाला आता बघायला भेटेल. गांडूळ पकडला की येईल वर. तर आता तुम्हाला दाखवलाच की तो एक होता, तो नदीचा खेकडा होता. तो काय काढता आला नाही अक्षराला. पण आता जरा शेतात जाणार आहोत, चिखलात जायला लागेल ना. मी ट्रॅक पॅन्ट घालून आलो आहे. तर बघूया आता तिकडे जाऊया. जास्त नाही आहे ना. आणि आता उतरणार आहोत खाली. आणि तुम्हाला आता डायरेक्ट अक्षराला पाण्यातनं खेकडी पकडताना दिसेल. पाणी शेवाळे आलेलं आहे. आणि इकडे मागे बघू शकता शेतातला पाणी एकदम मस्तपैकी येतो आहे. बघा कसा हळूहळू येतो आहे. आणि हाच पाणी जाऊन तिकडे थोरल्या बांधाच्या इकडून नदीला मिळतो. तर इकडे चाललो आहे, जरा शेतात जायचं आहे, खाली उतरायचं आहे आणि खेकडी पकडायची आहे. गाड्यांची सोय झाली पाहिजे, एवढी तरी पाहिजेत खेकडी. चला, सध्या रस्ता सुनसान आहे आपला. इकडं काय कोण संध्याकाळची रेलचेल बघायला भेटेल ना. तर या रस्त्याला जास्त रेलचेल नसते. एकतर सकाळी असे जे कामाला वगैरे जातात पितांबरीत लोक तर त्यांची असते. आणि संध्याकाळी म्हणजे ते रिटर्न येतानाची. आणि बैलांना वगैरे इकडे वाड्यात कशासाठी आणले जाते, चारायला नेलेले असते. ते आणतात परत रिटर्न. तर तेव्हाच रेलचेल असते. आणि आता मागून गाडी येते वाटतं. आता आपण आलो आहे ती जागा आहे म्हणजे अथर्वचं, म्हणजे सगळ्यांची वाड्या आहे तिकडं. बघू शकता या ठिकाणी ऑलरेडी आपण येऊन गेलो आहे. इकडं तुम्हाला दिसतीलच. आणि आता पुढे पुढे जात आपल्याला कुठं जायचं आहे, शेतावरती जायचं आहे, खेकडी पकडायची आहेत. तर चला आता जाऊया. तर बिळांवरती आता खेकडी दिसतील, कारण की ऊन आहे. पाऊस असता तर डायरेक्ट अशी भेटली असती ना पाण्यातनं जाऊन. बाहेर येतात ती. उन्हातनं जास्त नाही येत बोलते अक्षराला बाहेर. जास्तीत जास्त पाऊस असेल तेव्हाच येतात. आणि आपण ते बघितलं आहे पण मागची जी व्हिडिओ केलेली शेतात खेकडी पकडायला गेलेलो, पोरं होती बरीच जण, तेव्हा पण बघितलं की लगेच ते आतमध्ये जातात. जर थोडीशी जरी आपली हालचाल झालं म्हणजे ना की जातात आतमध्ये. तर आता आलो आहे. मागची जी लावणीची व्हिडिओ शेवटची केलेली ना आपण अथर्वांच्या शेताची, तर त्या साईडलाच आलो आहे. आता तुम्हाला बॅक साईडने सगळे नजारे दाखवतो. आता खेकडे वगैरे पकडतानाची व्हिडिओ ती सर्व तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने बघायला भेटेल. तर सध्या आता आपण चाललो आहे खेकडी पकडायला. खाली पाणी बघू शकता, एकदम शुद्ध पाणी आहे. पण त्या शुद्ध पाण्यातून आपल्याला जरा नीट जायचं आहे, कपडे भिजवायचे नाही आहेत. शेतातला पाणी बघा. तर अक्षरात आपल्याला खेकडी दाखवतो आहे. लांबून बघूया, तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसला काय झाडाच्या बुंदाखाली? नाही. हां दिसला. आंगडेच दिसत आहेत. पण पकड त्याला.
तर झाडाच्या बुंद्याखाली एक खेकडा होता, त्याला अक्षराने पकडला नाही. थोडा बारीक आहे पण आहे चांगला. दाखव. एवढेच भेटतात शेतातले बारीक बारीक. तो ती साईज मोठा होता तिथला. थोडासा मोठा भेटेल काय काय. हम्म. मोठे जास्त नसतात. बारीक बारीक आहेत खेकडी आताची. चल तिकडं, तिथं होता, तिथं जाडा होता. बारीक पाहिजे आता विहीर असेल तिथं. काय अक्षर बारीक पोरानं पकडतोस. अरे एवढीच होतात, ती जास्त मोठी नाही होत. हां, तर आता तुम्हाला पुढे बघायला भेटेल. हा एक बघितलातच तुम्ही, पकडला आणि तो खेकडा झूम करून पण तुम्हाला दाखवला. आता बघूया आणखी कुठे भेटतात. कुठं आहे? आंगडा मोठा याचा. पकड. आतमध्ये जातोय का? ही काय झाला? चावला. तर अक्षा झाला आता. चांगलाच फटका मारला नव्हता त्यांनी. आंगडे एकदम डेंजर आहेत त्याचे. हा बघा, जवळून बघू शकता. पकडला नाही खेकडा. पांढरा खेकडा आहे. गेला पिशवीत. सध्या आपण या शेतात आलो आहे. आता तुम्ही बघितलं तर आता एक खेकडा पकडला. अजून अशी बरीच खेकडी पकडायची आहेत आणि तुम्हाला बघायला भेटेल. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हाय काय या पातेल्यात अक्षादाला अजूनही खेकडा भेटलेला आहे आणि त्याने पकडलेला आहे. तो बघा, दिखाव ओरडा आलो. पातेऱ्यात दिसत नाहीत रे, असे थोडे लपलेले असतात. बघू शकता माझे तिकडं होते त्या टोकावर. आता इकडं आलं. आता इकडे कडेकडेने दिसत आहेत खेकडे. हा बघा, इथं आहे एक मोठा आहे चांगला. दोन आहे. कुठं आहे? हां, एक पानाखाली आहे तिथं बघू शकता. पाय जातो रे आतमध्ये. दाखव तू पकडल्यावर. तो नाही पकडलास? घे. दिसतात काय? हो, तर पकडला नाही एक. आणि हा दुसरा. तो तिथं वरतीच आहे अजून, तिकडचा खेकडा. तर इकडे बघू शकता, ही पाणथळ जागा आहे ना, तर त्याच्या खाली आहेत खेकडे. गेला नाही. हाय, भेटला. कुठं आहे? पकडलेस कुठे पण? काढतोय. कसा काढता? बंद केला. बीळ बंद केला नाही अक्षराने, काढतोय. तुम्हाला आता बघायलाच भेटेल तो. हा बघा, ह्यालाच बघितलेली लांबनं आम्ही आणि भेटला गडी. जरा मोठा आहे बाकीच्यांपेक्षा. दाखव. बघू शकता फाळपालत आहेत आतमध्ये, नुसती फाळपालत आहेत खेकडी. 10 झाली. इथे एक आहे. दाखव. बिळात आहे का? डबल बिल आहे. हां, बीळ आहे पण अक्षादाने साल आहे, बारीक आहे, काळा आहे. पण हे वेगळाच खेकडा आहे. दाखव. काळा. एकदम काळा आहे पण. तर पिशवी पॅक केलेली आहे त्यांना. आवाज येतोय नुसतं त्यांचा. हे काय खेकडा. हा बघा, जवळ दिसत नाही रे पण ह्याच्यात. हां, माती खाली आहे. भेटला. छोटा आहे ना. हा पण काळा आहे, थोडा बारका आहे. तर बऱ्यापैकी झालेत. काय अजून पाहिजे? 8 भेटली की झाली 20 खेकडी. मग तर सध्या ज्या जागेवर होतो ना, तिथं आपल्याला बऱ्यापैकी खेकडी भेटले आहेत. आता फक्त 20 खेकडी होण्यासाठी 8 खेकडी बाकी आहेत. त्या 8 खेकडी भेटली म्हणजे एकदम काय मोजून 8 नाही नेणार. जरा जास्त भेटली तर वाईट, जास्त पण नेऊ. तर आता या साईडला आलो आहे. इकडं जरा मागच्या साईडला आलो आहे. मगाशी तिकडं होतो पण जागेचं काय नाव माहिती नाही. या अक्षराला पण विचारला, अक्षराला पण काय माहिती नाही. पण विचारू कोणाला तरी आणि तुम्हाला नंतर सांगू
या जागेचं नाव काय आहे ते. एवढे काही खास नसेल म्हणून काय जागेला काय नाव दिलेलं नसेल. तर मंडळी आता आम्ही आमच्या शेताच्या इथं आलो आहे आणि मागचा शेतीचा परिसर बघू शकता. तिकडे शेत आहेत आणि मस्त इकडचा सिनरी दिसते, एक नंबर दिसते. फायनली आता आपण इकडे आलेलो आहोत. जरा खालती वाईज बघून जायला लागेल कारण की साप दिसला मला आता मागाशी एक. कुठं जातोयस तिकडं? त्या कोपऱ्यात जायचं आहे काय? जरा खाली बघून जाईल. मी त्याच वाटेने येतो, तू जातोयस त्या. नाही तर तो कल्याण डोंबिवली व्हायचा. हां तर इकडं खाली जरा चिखल पण आहे. इथं जरा जास्त नाही आहे पण तिकडं त्या साईडला आपण होतो ना, तिकडं लई चिखल होता. पायातमध्ये दिसत होते नुसते जमिनीच्या खाली. आता अक्षय आता कुठनं नेतो आहे, त्याच्या मागणं जातो आहे जरा. काय कुठं आहे साप? नको रे, साप हाय काय? कुठं आहे? बघू शकता इथं बारीकसा साप आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. कांडर आहे काय? दिवडूक आहे, दिवडूक दिसला. त्यामुळे जरा पाण्यातनं नीट जपून जायला लागणार आहे. पान साप, दिवडूक पण काफी आहे ना. काहीतरी लागला पायाला. मरू नाही तिकडं. अरे पायाला काहीतरी मारला. हां टपकन मारला इथं काहीतरी. तर मंडळी आपण खेकडी वगैरे मागतो कोणाकडं, तर एवढं काय म्हणजे तो इझी काम नाही. बघू शकता तो आता अक्षराला तिकडं मागे गाडद्यांसाठी खेकडी शोधतोय, शेतातली खेकडी. आणि खूप म्हणजे मी आता त्याच्यासोबत आलो ना, तर तिकडून येऊन तिकडून अजून खूप वेळ झाला तरी अजून तो शोधतोयच आहे. तर खूप ते पण मेहनतीचं काम आहे. आणि बघू शकता तो अजून पण तिकडं मागे त्या साईडला शोधतोय खेकडी. आणि आता जसे म्हणजे त्याचे सगळे खेकडे भेटतील त्यावेळेला तुम्हाला पिशवीतले ते दाखवूच त्यांनी जमा केलेली बारीक जी शेतातली खेकडी आहेत ना, गडद्यांसाठी लागतात, तर ती दाखवू तुम्हाला. आणि नंतर मग परतीच्या प्रवासाला घरी जाऊ. तर शेवटपर्यंत तो व्लॉग नक्की बघा. आता तुम्हाला ती त्यांनी जे पिशवीत जमवलं ना खेकडी, तुम्हाला ती सगळी खेकडी बघायला भेटणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की थांबा. तर बघू शकता तिकडं अक्षराचा मागे खेकडी पकडला ना, ते आता पिशवीतली आणतो इकडे. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे त्या साईडला, जिकडून आलेलो ना त्या साईडलाच जायचं आहे. परत थोरल्या बांधावरतून घरी जायचं आहे. त्याआधी तुम्हाला दाखवणार आता खेकडी आम्ही. तर चला. तर 13 खेकडी भेटलेली आहेत आपल्याला आणि त्या पिशवीत आहेत. पाणी पण टाकलास का त्याच्यात? नाही दाखव. तर बघू शकता आतमध्ये कशी आवाज करतायत बघा खेकडी, बघा किती आहे. तर कोणाला खेकडी पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा नक्की. अक्षयदाला फोन करा, अक्षयदा देईल तुम्हाला. शेतातली पण खात असाल तर ती पण सांगा. काय अक्षयदा? शेतातली पण देऊ आपण. तर आता या वाटेने आपल्याला जायचं आहे. पुढे अक्षयदा चाललाच आहे, त्याच्या मागून मी जातो आहे. काल दलदल आहे खाली. चल तर फायनली आता आपण आलो आहे आपल्या मागाच्या वाटेने. इथं छत्री वगैरे ठेवलेली बघू शकता. तर अक्षयदा इथं बघू शकता पाय धुवून घेतो आहे आणि थोडे खेकडी पण धुवून घेतो आहे. गढूळ पाणी झालं आहे त्याच्यामुळं पिशवीतला. तर आता झालो आहे. आता याच वाटेने आपण आलेलो तिकडून, तर आता रिटर्न त्याच वाटेने जायचं आहे आपल्याला. चला. तर फायनली मंडळी तुम्ही बघितलं असाल आता खेकडी पकडली आम्ही आणि आता चाललो आहे आमच्या घरी. इकडे आता थोरल्या बांधाच्या इकडे आलो आहे. तर आजचा हा खेकडे पकडण्याचा, शेतातले खेकडे पकडण्याचा खास व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन कोकणातल्या खेकडे मासे पकडण्याच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.